एक मराठीमध्ये म्हण आहे की टाकीचं किंवा टाक्याचं घाऊस असल्याशिवाय देव पण येत नाही काय. आता दादा जसं त्यांनी कमेंट वाचून ते मनात राहिल्या, याचा अर्थ असं नाही की मला काहीच वाटत नाहीये. बरोबर बरोबर 100% मला बी मन आहे, मला बी भावना आहेत, मला बी जसं माणसाला नॉर्मल आहे तसं मला पण आहे काय. पण त्या गोष्टीवरती मी ओव्हरकम केलंय वेळेनुसार. कारण मला समजलं दादा, सुरुवातीला मी एवढं होतं की एक जरी कमेंट वाचले ना दादा, त्याच्यावर मी असं दिवसभर विचार करायचो, यार आपल्याला कसं काय बोलला हा माणूस असं. म्हणजे माझं लगेच मी असं त्याच्या ऑपोजिटच जायचा प्रयत्न करायचो. लगेच त्याला असं पर्सनल मेसेज करायचो, कुठं आहे तू, तुझा ऍड्रेस पाठव, तुझा नंबर पाठव. पण परत म्हणलं यार तू जे गोष्टी करतोय त्याच्याबरोबर हे येणं साहजिक आहे. बरोबर बरोबर. सो मला असं कळलं की दादा शेवटी कमेंटला मी असं एक पदर समजतो ना दादा, की त्या पदरात कशा जरी कमेंट टाकल्या ना त्याचं रूपांतर पैशांमध्ये होतं. अगदी बरोबर आहे. यस. त्यामुळे दादा असं आहे की यस, कुठल्याही गोष्टीला न जुमानता काही न करता बस आम्ही आमच्या लाईफ मध्ये व्यवस्थित आहे. विषय म्हटलं आम्ही आमच्या बरोबर खुश आहे. बाकी त्याच्या पलीकडे काही हो दादा, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही आमच्या गोष्टी चालत राहणार.